मनसा पश्यन्ति योगिनो यस्यान्तं न विदुषुराः स्वगणं देवाय तस्मै नमः। देवाय तस्मै नमः। करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। वटस्य पत्रस्य पुटेशयानं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ योगेश्वर वासुदेव जो मे पिबस्वामृतमेतदेवं गोविन्द दामोदर माधवेति गोविन्द दामोदर माधवेति वंशी विभूषितकरा नवनीतनाभा पीताम्बरा धर्मबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुसरोवरिषदां दुग्धा गोपालनन्दनो वस्य सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महदेकं शास्त्रं देवकी पुत्रवेदी एको देवो देवकी पुत्रयो एको मन्त्रस्तस्य नामानि यानि कर्माप्यकं तस्य देवस्य सेवा मुखं करोति वाचालं पवनं लंघयते। त्याचा चेहरा फुलत जावा आणि 7 दिवस जर या मूर्तीला तुम्ही बघितले तर 7व्या दिवशी तो तुम्हाला हसताना दिसेल। आता हा तुमचाही भाव आहे आणि आपली ही जी प्रार्थना आहे ती त्याच्यापर्यंत जाणार आहे। हरे राम हरे राम हरे रामेव केवलं कलो नास्त्येव 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 गतिरन्यथा। कलियुगामध्ये परमात्म्याच्या नामाशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही आहे। बाकीच्या युगांमध्ये तप आहे, ध्यान आहे, दान आहे, धर्म आहे, पण कलियुगामध्ये नामाशिवाय दुसरा पर्याय नाही। आणि मग त्या नामाचं सामर्थ्य भगवान सर्वज्ञ श्री चक्रवर्ती सांगितलेलं आहे। नामाच्या 10 ठायामधून ते विकसित झालेलंच आहे। परंतु आतापर्यंत जेवढी 18 पुराणे सगळ्या पुराणांमध्ये इतर धर्मग्रंथांमध्ये आणि नवे नवे व्यासांनी सांगितलेल्या महाभारतामध्ये शुकांनी सांगितलेल्या श्रीमद भागवतामध्ये आणि भगवान योगेश्वरांनी सांगितलेल्या गीतेमध्ये मनानो भक्तो न त्याजीवान नमस्करो त्या नामस्मरणाचा महिमा आहे। आणि 10व्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे यज्ञानाम जप यज्ञोस्मी त्या जपाचा महिमा आहे, नामाचा महिमा आहे। आणि त्या नामाला उच्चारण करण्याची सगळ्यात मोठी जर पर्वणी काही असेल तर ते कृष्ण कथा। त्या कृष्ण कथेमध्ये परमात्मा भगवान योगेश्वर राजराजेश्वर बोलतो ज्या पद्धतीनं नदीचं पाणी कलकल कल्लोळ कल्लोळ वरती जमुनेचं पाणी जसं कल्लोळ करत करत वाहत जातं तसा गीतेमध्ये भागवतामध्ये हरिवंश पुराणामध्ये नवे नवे ग्रंथामध्ये साधूंच्या संन्याशांच्या मुखामधून गोपींच्या मुखांमधून वृंदावनाच्या रज कणांमधून गोपासनांमधून वात्सल्यांमधून झाडा झोडपामधून नदीच्या सुरांमधून बासरीच्या सुरांमधून सप्त सुरांमधून वेळूच्या त्या पोकळ असलेल्या बापभद्र कृष्ण बोलतो। फक्त ऐकण्यासाठी श्रवणम कीर्तनम प्रभो ही भक्ती आपल्याला करता आली पाहिजे। श्रवणम कीर्तनम प्रभो स्मरणम पादसेवनम
या 9दा सोपान म्हणजे पायऱ्यांवरून आपल्याला चढता आलं पाहिजे. त्याच्यापर्यंत चढण्यासाठी या 9 पायऱ्या आहेत. त्याच्यातली सर्वोत्तम जे प्रथम पायरी आहे ती श्रवणम कीर्तनम प्रभो. ऐकायला जमलं पाहिजे. माणूस जास्त तेव्हा बोलतो एक तर त्याचे कान बंद असतील किंवा त्याचं डोकं भरलेलं असतं. वर्धन शब्दाचा अर्थ असा आहे स्नेहवर्धन. स्नेह वाढलं पाहिजे. एखाद्या माणसाला आपण भेटतो ना, भेटल्यानंतर 2 मिनिटं जरी भेटला आणि भेटताना एक नंतर आपण ज्यावेळेस त्या माणसापासून निघून जातो, आपण ज्यावेळेस त्याला शेक हँड करतो आणि नाईस टू मीट यू म्हणतो ना, तो जो प्लेजर असतो ना, तो प्लेजर आपल्याला घरी घेऊन जाता आला पाहिजे. तर कदाचित तो माणूस भेटला नाही तर ती फॉर्मॅलिटी नाईस टू मीट यू आपले पाठ अनेक लोकांचे असेल. पण तो प्लेजर जो आहे ना, आनंद त्या व्यक्तीचा भेटण्याचा, घोडे साहेब तो माझ्या माळवाडीपर्यंत पोहोचला पाहिजे, नाशिकपर्यंत पोहोचला पाहिजे. घोडे साहेब इतका माणूस मला प्रगल्भ आणि फळबारा 1 नंबरची झालं. जी झाडं वाढतात ना दादा, ती झाडं वाढत असतात साहेब, वाढत असतात. ज्याच्याजवळ जेवढं झालं, जेवढं ज्याच्याजवळ प्राप्त झालं त्याने झुकलं पाहिजे. म्हणून अधिका भलाना बोलना अति की भलीना चूक. जास्त बोलणंही फायदा नाही. आता हे पर्सनल घ्यायचं नाही बरं का 8 दिवस पुढे, कारण आपलं एक कौटुंबिक संवाद चालू आहे आणि आपल्याला कृष्ण मध्यभागी ठेवलाय ना, मग त्याच्या अवतीभोवती आपण ही रासलीला करतोय, त्याच्या अवतीभोवती आपण फेर धरलेला आहे आणि मग कृष्णाचे डोळे सुद्धा पुढे येणारच आहे, सर्व वर्णन येणार आहे. आणि मग ते गोपी उलाहना सुद्धा देतात, कृष्णा तुझ्यासारखा खोटा कोणी नाही रे. म्हणून एखाद्या वेळेस तसा शब्द सुद्धा आपल्याला ऐकावा लागेल. कदाचित गोपी आपसामध्ये भांडतात आणि म्हणतात अगं तू काहीतरी त्याला लोण्यामधून, माकडामधून, मिश्रीमधून, दह्यामधून असं काहीतरी खाऊ घातलंय की जेणेकरून कृष्ण तुझ्याकडेच पाहत असतो. म्हणजे हे आढेवेळे सुद्धा आपल्याला 7 दिवसामध्ये एकामेकाविषयी होणार असेल. आताच तुम्ही प्रस्तावनेमध्ये बोलले की मंडळ खूप दानशूर आहे, ऍक्टिव्ह आहे, असं आहे. दादा त्या दानशूरपणाचा भाव असा की त्यांची दानशूरपणाची पायरी इतकी वाढत गेली की त्यांना आता देश मातागिरणी सापडला. बरं का, देश म्हणजे जागा. 4 मुद्दे सांगून आजची कथा विराम करायची आपल्याला. 4 मुद्दे असे की त्यांना देश म्हणजे जागा मातागिरणी सापडली जाईल. दुसरा काळ पुरुषोत्तम मासासारखा काळ सापडला, सर्वोत्तम काळ. त्या पुरुषोत्तम मासाचे चरित्र सुद्धा तुम्हाला ऐकायचं. तिसरा देश, काळ, पात्र म्हणजे काय? त्याचा मी अल्पज्ञ आहे, स्वल्पज्ञ आहे, अज्ञानी आहे, गूढ आहे, मतिमंद आहे, तरीही कृष्ण मध्यभागी असल्या कारणानं हे बोलणे हा मुकम करोती वाचा. तो वाचा मुक्याला देऊन तो बोलून घेतोय पात्र. आणि सगळ्यात महत्वाची ही जी माणसं एकत्र झाली, की जे 4 स्तंभ एकत्र झाले, त्याच्यामुळे ही कृष्ण तेव्हा उभी राहिली. हा गोवर्धन आता एकट्या कृष्णाच्या तरंगळीवरती नाही आहे, आपल्या सगळ्यांच्या काठावरती आहे. आणि मग ही कथा आपल्याला श्रवण करायची. श्रवणम कीर्तनम प्रभो स्मरणम पादसेवनम हे भक्तीचे 9 प्रकार आहेत आणि त्याच्यामधला श्रवण हा प्रकार आपल्याला 7 दिवस करायचा. 7 दिवसामध्ये कथा 3 प्रकारची असतेच आहे. एक तामस असते, एक सात्विक असते, एक राजस असते. सात्विक कथा म्हणजे काय की शुभ मुहूर्तावरती. आता आज सोमवार आहे, सोमवार हा कृष्णाचा वार. कसा? आपल्याला फक्त शंकराचा माहिती असेल. सोम हा कृष्णाचा वार. यदुवंश कुल दीपक शिरोमणी, तो यदुवंश कुल दीपक शिरोमणी सोमवंशात जन्माला गेले. 2 वंश या पृथ्वीवरती झाले, एक सूर्यवंश आणि एक सोमवंश. सूर्यवंशामध्ये रामचंद्र प्रभू झाले आणि इकडे यदुवंशामध्ये यादवांचा हा सोमवंश जो आहे त्याच्यामध्ये प्रथम पुरुष यदू आहे. ज्या यदुराजाला श्रद्धांजली प्रभूंनी ज्ञान दिलं त्या यदुराजाच्या 24व्या पिढीमध्ये भगवान कृष्णांचा अवतार. असा सोमवार म्हणजे शुभ मुहूर्त आहे. ती कथा सात्विक पद्धतीने चालू केली. 7 दिवसामध्ये बरोबर ह्याच वेळेला, उद्या कोणी आलं नाही तरी 6:30ला कथा चालू होईल. सात्विक पद्धतीची कथा म्हणजे कशा की सात्विक भावाने अति काही क्लिष्टतेने न करता, काही जास्त आरडाओरड न करता, काही जास्त त्या कथेचे परिणाम काय येतील याचा विचार न करता जी कथा केल्या जाते तिला सात्विक कथा म्हणतात. दुसरी राजस कथा, कुठल्या तरी अशोक मुहूर्तावरती चालू करायची आणि रमत गमत ती कथा ऐकत बसायचं. रमत गमत सोप्यावरती असेल, खुर्चीवरती असेल
ती राजस कथा असते. आणि तामस कथा म्हणजे काय की मनात येईल तेव्हा वाचायचं, मनात येईल तेव्हा पुस्तक पडायचं, मनात येईल तेव्हा संपवून टाकायचं, ही तामस कथा. म्हणून एक संकल्प घेऊन जी कथा केल्या जाते तिला सात्विक कथा म्हटल्या जातं. आज हा संकल्प झाला 2 महिन्यापूर्वी तुम्ही देवाला माझ्याकडे येण्यापूर्वी विडाट ठेवला, प्रार्थना केली, हे भगवंता जगत या कथेचा स्वीकार, या कथेला साक्षात परमात्मा आपल्याला आमंत्रित करावा लागतो. माणसं येतील अथवा नाही येतील, माणसं येतील खातील निघून जातील, पण देव जर आला ना तर आपल्या आयुष्याचं कल्याण करून जायचं आहे. बस याच्या पलीकडे काही नाही. आपल्याला ही कथा लोकांना सुधारवण्यासाठी, लोकांना ऐकवण्यासाठी, माझा तुमचा प्रचार करण्यासाठी करायची नाही. हे कथा त्याला ऐकवण्यासाठी करायची की आम्ही तुझं कीर्तन गातोय, तू ऐकतोय की नाही ऐकतोय, आम्ही इतक्या दिवसापासून तुला बसतोय, तू ऐकतोय की नाही ऐकतोय. आणि ही कथा जेव्हा आपण त्याला सांगू, श्रद्धेने आरंभ करून आपण ही कथा जर सांगितली तर त्याला सात्विक कथा असं म्हटलं जातं. सततम कीर्तयन्तो मां, सदैव त्याचं कीर्तन करत करत ही कथा आपल्याला घ्यायची आहे. कथेचं एक विरोधाभासच आहे. कथेच्या ठिकाणी तृप्ती असते आणि तृष्णाही असते. कथा ऐकल्यानंतर तृप्ती झाली पाहिजे, म्हणून शांत झालं पाहिजे. बरं का, पहिला भाव असा की कथा ऐकल्यानंतर तृप्ती झाली पाहिजे, मन शांत झालं पाहिजे, पण तृष्णाही जागृत झाली पाहिजे की अजून ऐकलं पाहिजे. नवम नवम तम रसम मधुरम तथापि. दररोज नवीन नवीन भाव ऐकण्यासाठी आपण त्या कथेला येणं गरजेचं आहे. उद्या आयांनो बायांनो सगळे पुरुष मंडळी असाल, महिला मंडळ असाल, आया भगिनी, मावल्या, लहान लहान लेकरं, साधू मंडळी, संत मंडळी, सर्वांना एक विनंती आहे. आता कथेला आपण स्वतः याल, अवश्य याल, आपल्याला आवड लागल्यानंतर आपण याल, पण आपल्यासोबत नक्कीच 2-4 माणसांना सांगा की आमच्या माता खिडकीमध्ये. कारण आता देश म्हणजे काय की ही जी जागा आहे, ही जागा 5000 वर्षापूर्वीच्या इतिहासाला साक्ष देणारी जागा आहे. ही जागा नुसती मंदिराची जागा नाहीये, प्रांगण नाहीये, मंदिराची भूमी नाहीये. ही जागा इथं भगवान गोपाल कृष्णाच्या त्या लीलांना बघणारी जागा. आणि इथल्या कणाकणामध्ये भले हिच्यावरती परत मातीचे फूट चढले असतील, दगडाचे फूट चढले असतील, भले इथं वर्षा चढल्या असतील, पण याच्या खाली जी लपलेली साक्ष असलेली भूमी आहे, ती भूमी आजतागायत तशीच आहे. आणि कृष्णाला त्या कणाकणांमधून रेणून मध्ये ती अजून बसते आहे. त्या कृष्णाची 5000 वर्षापासून जी बिछडण झालेली या मातीची, ती माती अजूनही वाट बघते. आणि मग इथं सदैव जे स्मरण होत आहे ते मातीला आल्हाद पोचतं. दिवसभराच्या तापाने, दिवसभराच्या सूर्याच्या उष्णतेने ही माती तापते, पण कृष्ण भक्तीच्या, कृष्ण नामाच्या गजराने ही माती परत शीतल होते, शांत. ही माती साक्ष देणारी जागा आहे. म्हणून या जागेचं अप्रतिम असं महत्व आहे, अद्वितीय असं महत्व आहे. ही खिडकी रुक्मिणी मातेची खिडकी आहे. ही मंदिर रुक्मिणी मातेचं मंदिर आहे, हे कृष्ण भगवंताचं मंदिर आहे. 5000 वर्षापूर्वी झालं. आपल्याला त्या कृष्ण कथेच्या द्वारे थोडासा आयाम द्यायचा. आता मी श्रीमद भागवत न सांगता तुम्हाला कृष्ण कथा का सांगतोय माहिती का? श्रीमद भागवत हा कथांनी भरलेला ग्रंथ आहे, परंतु या कथांमधून मग हरिवंश पुराण असेल, श्रीमद भगवद्गीता असेल, श्रीमद भागवत असेल आणि श्रीमद महाभारत असेल, त्या संपूर्ण ग्रंथांमधून पांडव प्रताप असेल, पांडव सार असेल, भक्ती विजय असेल, त्या सगळ्या ग्रंथांनी जसा जसा कृष्ण पाहिला तसा कृष्ण आपल्याला ऐकायचा, तसा कृष्ण आपल्याला बघायचा आहे, तसा कृष्ण सुंदर पद्धतीने आपल्याला बघायचा आहे, ऐकायचा आहे. आणि तो कृष्ण ऐकल्यानंतर आपल्या जीवनातला गोडवा आपल्याला द्विगुणित करायचा आहे, आपल्या जीवनातलं माधुर्य आपल्याला वाढवायचं आहे. कारण समुद्रामध्ये पाण्यावरती पोहायला जर येत नसेल तर माणूस 2 मिनिटामध्ये पोहोचतो, पण त्या समुद्रामध्ये अशा 125 वर्ष ज्याने त्या विटा मातीसह दगडासह द्वारका बांधली, असा आर्किटेक्ट जगाच्या पाठीवरती कोणी होऊ शकतं का साहेब? नुसतं एकदा बघितल्यानंतर सुद्धा त्या माणसाने चकित होऊन बघतच राहावं, असा मनमोहक आणि वेदना पुरुष जगाच्या पाठीवरती कोणी होऊ शकतं का? तुमच्या माझ्या मनामध्ये काय चाललंय हे मनकवड्या भावाने ओळखता येईल, पण गाय काय म्हणते, झाडं काय म्हणतात, नदीला काय अपेक्षा आहे, शत्रू माझ्याविषयी काय विचार करतो, असा जगाच्या पाठीवरती होणारा सायकोलॉजिस्ट दिसणार पुढेच नाही. हा झाला आतापर्यंत, त्याच्या भूमिका कोणालाही साकारता आल्या नाही. आतापर्यंत धर्मासाठी युद्ध करा म्हणणारा राजनीतिज्ञ, कूटनीतिज्ञ कोणी आहे का? धर्मासाठी युद्ध करा,
आता जमिनीसाठी युद्ध आहे, घरासाठी युद्ध आहे, आता जागांसाठी युद्ध आहे, आता पदासाठी युद्ध आहे, प्रतिष्ठेसाठी युद्ध आहे, मान मान्यतेसाठी युद्ध आहे. पण धर्मासाठी युद्ध करा म्हणणारा एकमेव धर्माज्ञ, राजनीतिज्ञ, तज्ञ एकमेव ठोस आहे. पण कृष्ण आपल्याला सर्वांगाने पाहायचा आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायातील प्रमाणे देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. आता याच्यामध्ये सगळं दान घडत आहे. द्रव्यदान घडणारे, वस्त्रदान घडणारे, अन्नदान घडणारे, वस्तुदान घडणारे आणि ज्ञानदान घडणारे, हे सगळी दाने या ठिकाणी होत असताना दुसरा महत्वाचा या कथेचा 4 पाय आहेत आणि ते 4 पायापैकी दुसरा महत्वाचा पाय काळ. हा पुरुषोत्तम मासाचा काळ का निवडला असेल या परिवाराने? 12 महिन्याच्या 12 अधिष्ठात्री देवता आहेत. त्या 12 महिन्याच्या 12 अधिष्ठात्री देवता असताना त्याला 2-3 कहाणी. एक तर हिरण्यकशिपूची कहाणी आहे, दुसरी संसारिक कहाणी आहे. याच्यामध्ये चर्चा होत असताना भगवंतांनी देवतांची एकदा सभा घेतली आणि सभा घेत असताना म्हटले की अहो महर्षीगण, देवर्षीगण, देवतागण, मरुदगण, जेवढे जेवढे देवता असतील त्यांना सगळ्यांना सूचित केलं, तुम्ही ह्या महिन्याचे मालक, तुम्ही ह्या महिन्याचे मालक. माझ्यासाठी तुम्ही काही ठेवलंच नाही हो. देवता हसून म्हटल्या की हे भगवंता, तुझ्या कृपेने हे सगळं काही तुझंच आहे. भगवंत म्हटले तुमच्या सगळ्या महिन्यांमध्ये, तिथींमध्ये ही संसारिक माणसं काही ना काहीतरी संसारिक कर्म करत राहणार. तुम्ही त्यांना आणखी कर्मकांडामध्ये, आणखी संसारामध्ये लिंबायमान करत राहणारच आहे. अरे एखादा असा काळ माझ्यासाठी किंवा माझ्या हिशोबाने, माझ्या नावाने ठेवा की जेणेकरून या संसारिक असलेल्या माणसाला त्या काळामध्ये तरी कमीत कमी देवधर्म करावा वाटावा. आणि मग त्या सगळ्या नियोजनाला बघून जर बघितलं तर प्रत्येक म्हणतात की महिन्यामधून एक तिथी वजा झाली. 11 महिन्यामधून 12 महिन्यामधून एक तिथी वजा झाली आणि ते 33 दिवस प्रत्येक महिन्याचे 12 महिन्याचे ते एक तिथी 12-24, 12-36, 2.5 वर्षानंतर बरोबर 33 दिवसाचा हा पुरुषोत्तम मास आहे. पुरुषोत्तम मासाचं सगळ्यात महत्वाचं महत्व म्हणजे काय की आता इतर संप्रदायीन लोक जे असतील, हिंदू, सनातन, इतर जे लोक असतील, ते भलेही त्या आपल्या हिशोबाने त्या गोष्टीला ओढायचा प्रयत्न करत असतील, पण या ठिकाणी आपल्याला ग्रंथाच्या माध्यमातून, श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून या मासाचं महत्व ऐकायचं, बघायचं. ते 33 ज्या त्या तिथी निघाल्या त्याचा एक सेपरेट महिना तयार झाला. तो पुरुषोत्तम मास, मल मास, अधिक मास, बऱ्याचशा नावाने तो प्रचलित झाला. हा मलमास पुरुषोत्तमाच्या नावाने प्रसिद्ध होण्याचं कारण असं आहे की बाकी 12 महिने सगळे देवतांनी स्वीकारले, देवतांच्या त्या ठिकाणी नावं लागले गेले. पण हा पुरुषोत्तम मास मग कुठंतरी अनाथ झाला आणि मग भगवंताजवळ म्हणतात गोकुळामध्ये हात जोडून उभा राहिला आणि या पुरुषोत्तम मासाला भगवंताने स्वीकार केला आणि मग त्याच्यामध्ये आशीर्वाद पण दिला. असा या मासाला असा आशीर्वाद दिला की या मासामध्ये कुठलाही शुभमुहूर्त असणार नाही प्रापंचिक गोष्टींसाठी. भौतिक कुठल्याही गोष्टी करता येणार नाही, वास्तुशांती करता येणार नाही, हळद लावता येणार नाही, मेहंदी लावता येणार नाही, लग्न करता येणार नाही, एखादा जागरण गोंधळ करता येणार नाही, वेगळं काही करता येणार नाही. या महिन्यामध्ये फक्त तुम्ही देवधर्म करावा, म्हणून हा पुरुषोत्तम मास. दुसरं याचं महत्व असं, या जगाच्या पाठीवरती पुरुषोत्तम म्हणजे भगवान गोपाल कृष्णाच आहे. याला प्रमाणे श्रीमद भगवद्गीतेचं द्वाविमो पुरुषो लोके क्षरक्षाक्षरैवच क्षर सर्वाणि भूतानि कुटस्थो अक्षर उच्यते. या जगतामध्ये 2 पुरुष आहेत. एक क्षरपुरुष म्हणजे आपण सगळे मायेने ग्रसित असलेली माणसं. क्षर म्हणजे गळालेला, क्षर म्हणजे खाली आलेला, क्षर म्हणजे खाली गळणारा क्षरपुरुष. अक्षर उच्यते, त्याला क्षर असं म्हणलेलं आहे. द्वाविमो पुरुषो लोके क्षरक्षाक्षरैवच क्षर सर्वाणि भूतानि कुटस्थो अक्षर उच्यते. आणि तो क्षरपुरुष जो पुरुष आहे तो संपूर्ण भूतलावरती आहे, संपूर्ण भूतामध्ये तो क्षरपुरुष आहे. म्हणजे इथं पुनर्वी जन्म, पुनर्वी मरण या राडगाडीमध्ये थांबणार. पण याच्या पलीकडे मुक्त झालेला, याच्या पलीकडे वेगळा झालेला एक पुरुष आहे. तो अविद्येच्या पलीकडे गेलेला पुरुष म्हणजे अक्षर पुरुष.
पण याच्याही पलीकडे द्वाविमो पुरुषो लोके क्षरक्षाक्षर एवच क्षर सर्वाणि भूतानि तस्थोक्षर उच्यते उत्तम पुरुष स्वन्य परमात्मे दिदारत. याच्याही पलीकडे एक पुरुष आहे, याच्याही पलीकडे एक जो पुरुष आहे तो पुरुषोत्तम म्हटलेला आहे, तो उत्तम पुरुष स्वन्य परमात्मे दिदारत. तो उत्तम पुरुष आहे. पुरुषोत्तम हा शब्द फक्त भगवान योगेश्वरासाठी आहे, कृष्णासाठी. उत्तम 15वा अध्यायातील 18वा 17वा उत्तम पुरुष स्वन्य. स्वन्य म्हणजे वेद उपनिषद ऋषी मुनी त्याचं गायन करतात म्हणून तो स्वन्य परमात्मे दिदारत, त्याला परमात्मा म्हणतात. म्हणून त्याचा हा मास म्हणजे पुरुषोत्तम मास. दुसरा काही नाही आहे, कुणाचा मास नाही आहे. हा जावयाचाही मास नाही आहे, धोड्याचाही महिना नाही, पुरणपोळीचाही महिना नाही, तो काहीतरी ते करून देतात त्याचाही महिना नाही आहे. आता मुळात गंमत अशी आहे की आपण मायने ग्रसित असलेली का माणसं असल्या कारणानं आपण 33 महिने 12 आपण चांद्रवर्षातली माणसं थोडेच चांद्रवर्षातली माणसं आहोत. म्हणजे हेतुपूड 2 मुळे आपल्याकडे सूर्यवंश आणि चंद्रवंश. आता त्याला एक सोलार सिस्टम आणि एक लुनार सिस्टम म्हणतात विदेशी. आता तुम्ही शिक्षित माणसं आहात आणि मी थोडंसं उच्च शिक्षित. लुनार कॅलेंडर आणि सोलार कॅलेंडर. सोलार कॅलेंडर कोणाचं? इंग्रजांचं. आणि लुनार कॅलेंडर मुसलमानांचं. लुनार त्यांचं आणि आपले, कारण लुनार चंद्र कुणाला प्रिय आहे? ब्लँच त्यांनाही द्वितीयचा चंद्र प्रिय आहे. 14वीं का चांद, कल 14वीं पीढ़ी राजे साहेब आहे. गावडे साहेब मोर्शीहून भक्त मंडळी आली. आता जानेवारी त्यांच्याकडे कथा होती. त्या लोकांचा प्रेमाचा साठा एवढा प्रचंड होता की 5 दिवसाची कथा घेतल्यानंतर ते म्हटले की पुढच्या वर्षीची कथा 11 दिवस राहणार. आता 5 दिवस एखाद्या माणसाला ऐकल्यानंतर बोर व्हायला पाहिजे. माणसाला नाही, कथेला ऐकलं, पण ते विचारही झाले नाही. आजही कथेच्या पहिल्या दिवसाला मोक्षून आले. त्यांचा संकल्प असा आहे की ते 7 दिवस येणार आहे कदाचित. आणि विशेष म्हणजे गमत अशी आहे की त्यांच्याकडे ही रुक्मिणी, ती काय नाव तिचं, सत्यभामा, त्याच्यानंतर बालकृष्ण, इतके सुंदर पात्र आहे. आणि त्यांचे ते व्हिडिओ जर बघितले, आता त्या सत्यभामेचं पात्र करताना, पुतळेचं पात्र करताना तुम्हाला ती आपली ती आली का मुलीची, तिला आवर्जून बोलवा की त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की काय भाव आतमध्ये झिरपतो ना. काही दगड अशी असतात की त्या दगडांना हजारो वर्ष पाणी जरी लागलं, तूप जरी लागलं, तर त्यांच्यातला एवढा मोठा टोका सुद्धा भिजत नाही. पण काही दगड अशी असतात की त्यांच्यावरती पाणी जरी पडलेलं दिसलं नाही, वरून जरी कोरडे असले, परंतु त्यांच्या गाभाऱ्याला जेव्हा पहार लागते किंवा त्यांच्या गाभाऱ्याला जेव्हा टिकावं लागतं, तेव्हा ते 2 फाळवून त्याच्यातून पाण्याचा झरा निघतो. विहीर करत असताना बघा वरून कोरडं असतं, पण ती विहीर खोदल्यानंतर आतमध्ये असा काही दगड आहे की त्या दगडाने पाणी धरून ठेवलेलं आहे. कधी कधी वरून माणसं आपल्याला कशी दिसतात, वरून कदाचित कशी दिसतात, पण आतून ती माणसं खूप खूप पुरुषोत्तम का म्हणायचं. आता कथेला वेळ आज बघा 8:15 झाले, कथेला विराम द्यायचा त्या पद्धतीने मी सांगतो. भगवान पुरुषोत्तमाला, भगवान योगेश्वराला पुरुषोत्तम का म्हणायचं. आता तुम्ही ज्ञानी मंडळी इथं सदैव कार्यक्रम होत असतात, म्हणून मी तुम्हाला कथा काढण्यास सांगत राहणार नाही. आणि त्यातल्या त्यात आता मोर्शीला कथा झाली म्हणजे लिलाप झाली नाही, तिथल्या इथं सांगितलं तर मग ते कालचं आजच खाल्यासारखं होईल. तेच वांग्या बटाट्याची भाजी नको आहे दररोज. वेळ आपल्याला ठेवावं लागेल. आज आमरस ठेवला आहे, उद्या काहीतरी वेगळं ठेवू, उद्या परवा काहीतरी वेगळं ठेवू. 7 दिवसापर्यंत लोक अवीटपणे म्हणत राहिले पाहिजे पुढच्या वर्षी माझी पोंगल ठेवा, पण पुढच्या वर्षी कार्यक्रम जरूर घ्या, असं कोणीतरी म्हटलं पाहिजे आपल्याला. दादा, भाऊ, दादा, अक्का, मामा, काका, ताई, बाई, अक्का, सगळ्यांना तुम्हाला विनंती विनंती करतोय, मनातलं सांगतोय. या जगाच्या पाठीवरती कोणीही विद्वान नाही, कोणीही पंडित नाही, कोणीही हुशार नाही. एकमेव भगवान योगेश्वर, एकमेव भगवान. इतर जेवढे अवतार जगाच्या पाठीवरती झाले ते अंश अवतार झाले, पण भगवान योगेश्वर जो प्रश्न आहे तो संपूर्ण अवतार आहे, पूर्ण अवतार त्याला.
इतर जे अवतार आहे ते अंश अवतार आहे, याचा अंश आहे, त्याचा अंश आहे, ब्रह्म्याचा अंश आहे, विष्णूचा अंश आहे, मायेचा अंश आहे, म्हणतात शंकराचा अंश आहे. पण कृष्णच तू भगवान स्वयं व्यासांचं प्रमाण. या कलियुगाचा महिमा असा असल्या कारणानं या युगामध्ये सत्य गेलं सतयुगामध्ये, तप गेलं त्रेतायुगामध्ये, दान गेलं द्वापार युगामध्ये, आता कलियुगामध्ये शेवटचा एक धर्माचा नामाचा दानाचा आश्रय राहिला आहे. तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा कलियुगाचा पाय, एका पायामध्ये हा कलियुग उभा आहे. पण जेव्हा हा पाय निघून जाईल असत्याचं वारं येईल आणि सगळं जगामध्ये हाहाकार माजेल आणि चुकीची लोक तयार होतील, तेव्हा या कलियुगामधला धर्म नष्ट होत नाही.